इतके स्पीडमध्ये चालून पण माझा काय अर्थ जेव्हा मी ही बस पकडू शकली नाही. ड्रायव्हरला हात दाखवला पण ड्रायव्हरने हात बघितला नाही. इथे चूक होती माझ्या हाईटची. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर मला जायचं होतं आज 4th पेपरसाठी कॉलेजला आणि त्यासाठी मी बस तर चुकूनच गेली होती. त्यानंतर काय सेकंड बस पण आली होती आणि आतापर्यंतचे माझे 3 पेपर तर ओके गेले, पण आजचा पेपर माझा कसा जाणार आहे ते मला कारण माहिती नाही. एक्झाम देऊ तर मी पूर्ण थकून गेली आणि माझं सेंटर कोणाकोणाला मिळालंय ते मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि कामठीमध्ये इतका ट्रॅफिक कशाचा लागलाय तुम्हाला माहिती आहे का? आणि इथे मला पूर्ण बसच दिसत होते आणि कंडक्टर ड्रायव्हर ते इथून पूर्ण लापता झाले होते. कामठी में कुछ तो गडबड है यार गाईज. मग नंतर काय मी मस्त पोहोचले आपल्या कॉलेजमध्ये पोहोचल्यावर मला दिसले फ्रेंड्स लोक आणि यांची मस्त डिस्कस चालू होती. आता कशाबद्दल ते माहिती नाही. त्यानंतर काय मी माझी हॉल तिकीट वगैरे काढून घेतली आणि मी निघाली माझ्या एक्झाम रूम मध्ये जायसाठी. आणि इथून मस्त माझा रूम नंबर वगैरे बघून घेतला, रोल नंबर दिसला आणि त्यानंतर माझा बेंच होता एकदम कूलरच्या समोर. म्हणजे आजचा पेपर माझा एकदम छान जाणार होता. आणि काय एक्झाम देऊन आली आणि छानच गेला होता, कारण मला गरमी झाली नव्हती आणि मस्त हव्याच्या समोर मस्त केस उडत आपला एक्झाम दिला. आणि ह्या झाडाचे पानं वगैरे कुठे गेले ते काही समजलं नाही. आणि मौसम इतका मस्त झाला होता की मला खूप जास्त आवडला होता. आणि यांनी पूर्ण व्हाईट का घातलं होतं, कोणता काही दिवस होता काय? मग नंतर काय यांचे डिसिजन तर पेपर झाल्यावर पण राहते आणि पेपरच्या अगोदर पण राहते. मी मस्त मौसमची मजा घेत होती, कारण मला हा मौसम खूप जास्त आवडतं आणि मला फिरायला खूप जास्त आवडतं अशा मौसममध्ये. घरी जाण्यासाठी निघाली, पण कामठीमध्ये हे काय आलंय तुम्हाला नक्की माहिती आहे का? याच्याबद्दल मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मग नंतर काय मी निघाली घरी जाण्यासाठी. आय एम बॅक टू होम. त्यानंतर मी मस्त हेअर वॉश वगैरे करून घेतलं, कारण माझं बॅक टू बॅक एक्झाम असल्यामुळे मला काही हेअर वॉश करायला काही वेळ मिळाला नाही. त्यानंतर काय मला हे पिंपल्स का बरं येत आहे? कोणी म्हणतं की आंबे खाल्ल्यावर जास्त येतं, पण मी तर यावर्षी एकही आंबा खाल्ला नाही. मी सुरुवात केली कारण न खाल्ल्यावर पिंपल्स येऊ शकतो, तर मग खाऊन घेते म्हटलं, कारण मग पिंपल्स आले तरी मला काही प्रॉब्लेम नाही. तर चला भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. मी तर आंबे खात आहे, आता तुम्ही किती खाल्ले मला नक्की सांगा.